मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. अहिल्यानगरच्या नवनागापूर या ठिकाणी श्री साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेली 8 वर्षांपासून श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं श्री साई चरित्र पारायण सोहळा आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदा 17 ते 19 एप्रिल या कालावधीत हे आयोजन केलं गेलं. 18 एप्रिलला रामायणाचार्य हरिभक्तपरायण ओंकार महाराज शिर्के यांची कीर्तन सेवा झाली. तर संत सेवा आकाश बाळासाहेब पवार यांनी केली आणि अन्नदान पांडुरंग एकनाथ दहिफळे यांनी केलं. या कार्यक्रमानिमित्तानं परिसरातून साईबाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली. परिसरातील भाविकांनी देखील सडा रांगोळी काढून या मिरवणुकीचं स्वागत केलं. तर महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये साईनामाचा जप करत सहभागी झाल्या. बाबा नाही, ते दिवे पेटणार नाही, पाणी आहे. वदले होता म्हणले त्या प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये जी काही गोष्ट असेल ती होईल म्हटले. जर त्यांच्या मनामध्ये असेल ना, दीप प्रज्वलन करायचं म्हणजे दीप आपोआप दिवे लागतील. म्हणजे तुम्ही पाणी ओता. महाराज सगळ्यांनी ते दिव्यांमध्ये पाणी ओतलं आणि पाणी ओतल्याच्या नंतर पुन्हा साईबाबांनी डोळे झाकले आणि प्रभू रामचंद्रांचं भजन करू लागले. महाराज त्या भजनाची ताकद, त्या नामाची ताकद इतकी होती महाराज, बाबांनी सहज डोळे झाकावे महाराज आणि एवढा चमत्कार व्हावा. ज्या दिव्यांमध्ये पाणी ओतलेलं होतं महाराज, त्या पाण्याचं रूपांतर तेलामध्ये व्हावं आणि सर्व दिवे त्या द्वारकामाई मधले लागावे महाराज. एवढा मोठा चमत्कार बाबांनी घडून आणला. कशाच्या जीवावरती घडून आणला? कशाच्या जीवावरती घडून आणला? नामाच्या जीवावर. तुम्ही म्हणतात बाबा, अरे बाबा आम्ही रोज नामस्मरण करतो, रोज साईबाबाच्या मंदिरात जातो, रोज आरती करतो, सुख करता दुःख करता वार्ता करतो, आहे का नाही? आम्ही रोज करतो. पण म्हणले आम्हाला ते काय भगवान परमात्मा भेटत नाही आणि दिसत नाही महाराज. महाराज म्हणतात अरे तुम्ही आम्ही जी काही भक्ती करत आहोत ना, ती स्वार्थी भक्ती आहे. स्वार्थी भक्ती आहे का नाही महाराज? स्वार्थी. तुम्ही एक विचार करा ना, सहज मनामध्ये विचार करा. आतापर्यंत साईनाथांच्या मंदिरामध्ये आपण जेवढ्या वेळा गेलो, महिला मंडळ सगळ्यांनी विचार करा, सगळ्यांनी माझ्याकडे पहा. आतापर्यंत जेवढ्या वेळा आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर फक्त दर्शन घेऊन मागे आलो का? नाही ना महाराज. दर्शन घेऊन नाही मागालो महाराज. 5 रुपयाची खडी साखर नेईन आणि 10 लाखाचं मागन महाराज. आता देईन का? कसं काय महाराज? तुम्ही विचार करा. आपण भक्ती करतो, किती स्वार्थी भक्ती करतो का नाही? देखोवेखीची भक्ती करतो महाराज. 30 रुपयाचा नारळ नेईन, देवा माझ्या बाब्याचं लग्न होऊ दे. अरे पण 30 रुपयाचा नारळ, काहीतरी मोठा नवस बोल ना. पण नाही महाराज, काहीतरी छोटं करायचं, मोठा त्या बाबांवरती देवावरती मोठं संकट टाकायचं महाराज. अतिशय आपलं असंच अवघड काम आहे महाराज. आणि मग अशी जी काही भक्ती आपण करत आहोत ना, ती भक्ती आपल्याला काही देखील फळ देत नाही, काही देखील फळ देत नाही. महाराज म्हणतात आपण जी काही भक्ती करत आहोत ना, ती भक्ती आहे देखोवेखीची भक्ती. आपण जी काही भक्ती करत आहोत ना, ती आहे स्वार्थी भक्ती. ती तुम्हाला कळतही नाही आणि तुमच्याच्याने ती घडतही नाही. तुम्ही काय करता? भक्ती जी काय करता ती तुम्हाला कळतही नाही आणि ती तुमच्याच्याने घडतही. आपलं नवनागापूर गावामध्ये सम्राटनगर या ठिकाणी वडगाव रोडला साईबाबांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दरवर्षी पारायण सोहळा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो, सप्ताहाचा कार्यक्रम. यावर्षी 8वं वर्ष आहे आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम होता. काल 17 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. आज दिनांक 18 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण ओंकार महाराज शिर्के यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आणि उद्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे कालच कीर्तन होणार आहे. जी 19 एप्रिलची सेवा आहे ती वारकरी भूषण हरिभक्तपरायण राम महाराज शिर्के यांची होणार आहे. असे
दरवर्षी आम्ही नवरात्रोत्सव असेल, गणपती उत्सव असेल, सप्ताहाचा कार्यक्रम असेल, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेत असतो. परिसरातील भाविक पूर्ण भक्तिमय आहेत, पूर्ण ताकदीने आम्हाला मदत वगैरे करतात सर्वजण आणि असा कार्यक्रम संपन्न होतो. आम्ही नवनागापूरमध्ये साईबाबा मंदिराच्या इथे गेली 8 वर्षे कार्यक्रम घेत आहोत. ह्या वर्षी 8वा वर्धापन दिनानिमित्त पारायण ठेवण्यात आलं होतं आणि 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव कार्यक्रम ठेवला होता. ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी महेश महाराज मडके आणि दुसऱ्या दिवशी ओमकार महाराज शिर्के व तिसऱ्या दिवशी राम महाराज झिंजुरके यांची कीर्तन सेवा ठेवलेली आहे व त्यानंतर महाप्रसाद दिलेला आहे. आपल्या मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षी, ज्यामध्ये नवरात्र उत्सव आणि सप्त्याचा कार्यक्रम हा आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. त्याच्यामध्ये आम्हाला परिसरातील सर्व भाविक व गावातील सगळे नेते मंडळी असतील किंवा सामाजिक आणि उद्योजक सर्व सढळ हाताने मदत करत असतात. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम दिवसेंदिवस एक मोठ्या उंचीला जात आहे आणि ह्या वर्षीही सर्वांनी आम्हाला खूप मदत केली, ज्याच्यामध्ये अन्नदान असेल किंवा कीर्तन सेवा असेल किंवा सामाजिक उपक्रम असतील, असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो. आमच्या इथं मंदिर बांधण्याचं उद्दिष्ट साईबाबांचं मंदिर बांधलं होतं. आमचं उद्दिष्ट असं होतं की सर्व जाती समान एक साईबाबांचं मंदिर बांधायचं होतं. त्यामुळे बांधलं आणि दरवर्षी असाच कार्यक्रम घेतो आपण. या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव, गुरुपौर्णिमा तसेच वर्धापन दिन सोहळा साजरा होत असतो. त्रिदिनी कीर्तन महोत्सव, शालेय साहित्य वाटप, गोशाळेला चारा वाटप, आरोग्य शिबिरं यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. गेली 8 वर्षांपासून या ठिकाणी अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परिसरातील भाविकांनी 19 एप्रिलला काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहावं असं आवाहन श्री साई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलं. यावेळी कीर्तन झाल्यावर साईबाबांची महाआरती झाली आणि महाप्रसाद वाटला गेला. जय हिंद माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ उल्हारे मेजर यांचं यासाठी विशेष सहकार्य मिळालं. यावेळी आकाश कोल्हाळ, आकाश पवार, ऋषिकेश एकशिंगे, प्रतीक दुधाडे, दिनेश खेमनर, प्रशांत बाचकर, कार्तिक टेंभेकर, दीपक काळे, सनी पठारे, गणेश झिने, सोमनाथ आढाव, प्रवीण तुरणकर, हरिदास मोरे, चंद्रकांत मावळकर, अश्विन आरोळे, नाना शेंडगे यांची उपस्थिती होती. तर परिसरातील साई भक्त देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.